नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की DCA नंतर जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहावा लागेल. कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की DCA नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करायच्या असतात तुम्हाला, तर ती ज्याद्वारे तुम्ही 100% प्लेसमेंट मिळवू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की प्लेसमेंट कशी मिळवायची DCA नंतर. तर बघा, DCA नंतर प्लेसमेंट मिळवायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे जे टेक्निकल स्किल आहे ते तुम्हाला चांगले करावं लागतील. ज्यामध्ये मग बघा, DCA मध्ये जास्ती जर काय तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवल्या जाते, त्यामध्ये मग जावा, C++ किंवा पायथन आहे किंवा HTML असेल, CSS, जावास्क्रिप्ट हे शिकवलं जातं. तर याचे जे बेसिक नॉलेज आहे, तुमचे बेसिक फंडामेंटल जे आहे ते क्लिअर असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जे प्लेसमेंट मिळायला खूप सोपं जाईल. त्यानंतर येतं स्पेशलायझेशन. बघा, तुम्ही सर्टिफिकेट कोर्स सुद्धा करू शकता. जेव्हा तुमचं DCA चालू आहे त्याच्यासोबत 2 किंवा 3 महिन्यांचे कोर्सेस असतात, ते करू शकता. तुमच्या हिशोबाने वेब डेव्हलपमेंट असेल, सायबर सिक्युरिटी असेल, डेटा सायन्स असेल किंवा क्लाउड कम्प्युटिंग असेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता. आणि याला तुम्ही तुमच्या रिझ्युमेमध्ये सुद्धा दाखवू शकता, ऍड करू शकता की तुमचं जे आहे ते सर्टिफिकेशन झालेलं आहे म्हणून. यानं पण प्लेसमेंट मिळण्याचे चान्सेस वाढत असतात. त्यानंतर पुढची गोष्ट आहे तुमचं प्रिपरेशन. बघा, तुमचं DCA चालू आहे त्याच्यासोबत तुमची प्रिपरेशन पण चालू पाहिजे. तुमचा जो रिझ्युमे आहे किंवा पोर्टफोलिओ आहे याला तुम्हाला चांगलं बनवायचं. पोर्टफोलिओमध्ये तुम्ही वेबसाईट बनवू शकता तुमची. तिथे तुमचं जे स्किल आहे, एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्या अचिव्हमेंट्स आहे, प्रोजेक्ट्स आहे, ते तिथे तुम्ही दाखवू शकता त्या वेबसाईटवरती. आणि जेव्हा पण तुम्ही प्लेसमेंटला जाता तेव्हा तुम्ही तुमचा तो पोर्टफोलिओ आहे तो त्यांना दाखवू शकता आणि त्यांना तुमचं एकाच ठिकाणी सगळी जी माहिती आहे, तुमची स्किल, एक्सपिरियन्स, अचिव्हमेंट त्यांना मिळत असते आणि ते तिथे पण तुमचे हाय चान्सेस आहे की ते तुम्हाला प्रिफर करतील प्लेसमेंट द्यायला. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्टची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जे ॲप्टिट्यूड टेस्ट घेतले जाते तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी, तर त्याची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट देऊ शकता. बऱ्याचशा वेबसाईट आहेत जिथे तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्टचे जे मॉक टेस्ट असतात त्या देऊ शकता, तिथे प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी बऱ्याचशा वेबसाईट आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तिथे तुम्हाला त्याची लिंक वगैरे जे प्रोव्हाइड करेल. त्यानंतर इंटरव्ह्यू हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे DCAच्या प्लेसमेंटमध्ये. कारण जेवढं चांगलं तुम्ही परफॉर्म इंटरव्ह्यूमध्ये कराल तेवढं चांगलं पॅकेज तुम्हाला जास्ती मिळत असतं. तर इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. याची प्रॅक्टिस तुम्हाला चांगली करायची DCA सोबतच, की ज्यामध्ये कसे आन्सर्स द्यायचे, तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात. आणि क्वेश्चन जवळपास सेमच असतं बघा, सेम क्वेश्चन विचारले जाते सगळ्यांना, पण त्याचे आन्सर्स कसे देता तुम्ही, उत्तरे कशी देता, याच्यावरती डिपेंड करतं तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. तर याचे आन्सर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे देता आले पाहिजे. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. त्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज देऊ शकता. म्हणजे तुमचं जे फ्रेंड्स असेल किंवा फॅमिली मेंबर असेल, तुम्ही त्यांच्याकडून मॉक इंटरव्ह्यू, ते तुम्हाला क्वेश्चन विचारतील, तुम्ही त्याचे आन्सर्स द्यायचे. अशा प्रकारे तुम्ही जे मॉक इंटरव्ह्यू सुद्धा देऊ शकता. त्यानंतर ॲडिशनल टिप्समध्ये जर बघितलं तर इंटर्नशिप तुम्ही करावीच. माझ्या मते जर तुम्ही इंटर्नशिप केली तर तुम्हाला DCAच्या नंतर जे आहेत 100% प्लेसमेंट लागण्याचे चान्सेस असतात. बघा, बऱ्याचशा कंपन्या काय करतात, आता एक्सपिरियन्सवालेच कॅन्डिडेट शोधत आहे. पण आता तुम्ही तर फ्रेशर्स म्हटल्यावर तुम्हाला कोणी घेणार नाही. अशा वेळेस इंटर्नशिप जी असते ती खूप महत्त्वाची असते. इंटर्नशिपमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आलेला असतो आणि त्यावेळेस कंपनी त्यांना घेत असते इंटर्नशिपवाल्यांना. जर तुम्ही इंटर्नशिप नाही केली तर ही कंपनी तुम्हाला घेणार नाही. तर तुम्हाला जर इंटर्नशिप करता येत असेल तर नक्की इंटर्नशिप करा, कारण त्यानं खूप फायदा होईल. आणि स्टार्ट अर्ली. बघा, स्टार्ट अर्ली म्हणजे काय, की तुम्हाला DCA सोबतच इंटरव्ह्यूची वगैरे प्रॅक्टिस चालू करायची. असं नाही की DCA झाल्यावर बघू, तसं करायचं नाही. DCA सोबतच तुम्हाला जे आहेत याची इंटरव्ह्यूची वगैरे जी आहे ॲप्टिट्यूड टेस्ट आहे याची प्रॅक्टिस चालू करायची. आणि एवढं करून जर तुम्हाला प्लेसमेंट नसेल मिळत तर बघा, सगळ्यात सोपा पर्याय, तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स करायचा. जवळच्या सिटीमध्ये जायचं किंवा शहर जे असेल ते तुमचं, तिथे जायचं. 6 महिन्यांचा कोर्स आहे. 6 महिन्यांचा कोर्स तुमच्या आवडीनुसार डेटा सायन्समध्ये करू शकता, क्लाउड कम्प्युटिंग, फुल स्टॅक, त्यामध्ये 6 महिन्यांचा कोर्स करायचा आहे. ते तुम्हाला 6 महिने जे आहेत ट्रेनिंग देतील तिथे आणि ते तुम्हाला इंटरव्ह्यू पण प्रोव्हाइड करतील. मग कंपन्या येतात त्यांच्याकडे, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बसवतील आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्म केलं तर तुम्हाला तिथे प्लेसमेंट मिळून जाईल. तर हा एक सोपा पर्याय, तुम्ही इथे 6 महिन्यांचा कोर्स करून तिथून प्लेसमेंट मिळवू शकता. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता.
तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.